आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरशी साठी जन्म सोसिले दृष्ट निर्दारिले किती धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी अंबरशी साठी जन्म सोसिले दृष्ट निर्दारिले किती तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हे हंसावरती बसुनी शारदे मयूरावरती बसू। हे हंसावरती बसुनी शारदे मयूरावरती बसू। अज्ञानी नवनी आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे धर्मरक्ष बोल्या अवतार घिसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोसिले दृष्ट निर्दाळिले किती एक प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अवघड याचे आवत भूतलावर जन्माला आलेला जडजीवांचा उद्धार करणारे
महान भगवत भक्त श्रीमंत श्री वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदैव वैकुंठाला गमन करणारे नभे या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक आद्यगुरु असणारे श्री गुरु असणारे जगतवंदन जगद्गुरु तुकोबरायांचा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि आजच्या या प्रसंगाला साजेल पचेल रुचेल असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय आजच्या या अभंगामधून त्या भगवंताच्या अवतार कार्याचं वर्णन करतात. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की अकारण कारण करुणावृणाले भक्तवांच्या कल्पतरू षड्गुण ऐश्वर संपन्न अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तसेच या ठिकाणी थोर संतांच्या आशीर्वादाने व चालू असलेला आपला हा रामनवमीच्या पर्व काळावर अखंड हरिनाम सप्ताह, आपल्या या सप्ताहाचं कितवं वर्ष आहे? 42वे आणि 42वे या सप्ताहाचं वर्ष आहे. आणि या 42व्या वर्षातील आज 2ऱ्या क्रमांकाचं कीर्तन पुष्प रामनवमी निमित्त ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. ज्यांच्यामुळे हा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला असे आदरणीय हरिभक्त पारायण आमचे मामाश्री जालिंदर पुंजहरी पाटील सोनवणे, आमचे ते मामाच आहे. मामांच्या माध्यमातून या ठिकाणी या भादली गावामध्ये येण्याचा योग आला, म्हणून मामांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व गायक वृंद तसेच वादक. बघा महिला मंडळ, आपण जर एखादं चित्र काढलं, काय चित्र काढलं आणि त्याला जर आपण रंग भरला नाही तर ते कसं दिसतं? विचित्र दिसतं, बरोबर की नाही? चित्र कसं दिसतं? विचित्र. तसं आपल्या या कीर्तनामध्ये आपल्या या कार्यक्रमामध्ये रंग भरण्याचं काम जे करताय असे आपल्या परिसरातील सर्व गुणजन मंडळी, त्यामध्ये ज्यांनी आताच अशी घोड चाल गायली असे आमच्या ज्येष्ठ गुरु भगिनी आदरणीय हरिभक्त पारायण आमच्या आशाताई, त्या देखील या ठिकाणी आहे. खरं तर त्या बाहेर सप्ताह करता होत्या, परंतु त्यांना म्हटलं ताई तुम्हाला आज यावंच लागेल. त्या देखील माझ्या विनंतीला मांडून या ठिकाणी उपस्थित झाल्या. ताईंचे देखील या ठिकाणी मी आभार मानते. तदनंतर माझी छोटी बहीण उत्कृष्ट कीर्तनकार हरिभक्त पारायण प्रांजल